आणि आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी पाहूयात। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आलेले आहेत। आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। मुंबईमधून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी आलेले आहेत। ही भेट कोणत्या कारणासाठी घेतली जाते हे अद्यापही समोर आलेलं नाहीये, मात्र आत्ताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी समोर येते। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होते, कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। आणि अपडेट देतात आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ। अभिषेक, दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होतीये, कशासाठी भेट आहे ही? मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। एकूणच भेटीचं कारण नेमकं अद्याप अस्पष्ट आहे। मात्र मागील काही दिवसांमध्ये जर का घटना पाहायच्या तर जंतर मंतरवर जे आंदोलन झालं त्याला देखील राज ठाकरे यांच्याकडनं देखील पाठिंबा दिल्याचं आपल्याला दिसलेलं होतं। एकूण या अगोदर जर का पाहायचं तर राज ठाकरे हे अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटीसाठी आल्याचं आपल्याला दिसतं। एकूणच अनेकदा त्यांच्याकडनं देखील स्पष्टपणे सांगण्यात येत असतं, वैयक्तिक कामं असेल, एकूणच विकास कामं असतील किंवा मग अनेकदा मुंबईसाठी असलेल्या विकास कामांसाठी राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आपल्याला येताना पाहायला मिळत असतात। या अगोदर देखील मुख्यमंत्र्यांची भेट राज ठाकरे यांच्याकडनं घेण्यात आलेली होती, ज्यामध्ये प्रामुख्यानं मुंबईमधल्या वाहतूक समस्या असतील, पार्किंगच्या समस्या असतील, त्या संदर्भात भेटीसाठी एक मॉडेल प्रस्तुत करण्यासाठी देखील राज ठाकरे हे भेटलेले होते। आणि एकूण त्यासाठी ही भेट आहे का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र मागील काही दिवसाच्या ज्या घटना पाहायच्या तर घटनाक्रमामध्ये प्रकर्षानं दिसतं राज ठाकरे हे भाजप आणि भाजप प्रणित असलेल्या सरकारला कुठेतरी विरोध करताना दिसत आहेत। प्रामुख्यानं जंतर मंतरवरचं जे आंदोलन होताना दिसलं त्यामध्ये देखील राज ठाकरे यांच्याकडनं विद्यार्थ्यांना थेटपणे पाठिंबा आपल्याला देताना दिसलेले होते। सीजेपीच्या आंदोलना दरम्यान राज ठाकरे यांनी कुठेतरी विरोध आपल्याला सरकारचा करताना पाहायला मिळालेला होता। एकूणच शिक्षण व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्थेतल्या समस्या ह्या देखील एक मोठ्या आहेत आणि त्या अनुषंगानं देखील कदाचित ही भेट असू शकते। राज ठाकरे यांच्याकडनं देखील वारंवार सांगण्यात आलेलं होतं की एकूणच शिक्षण व्यवस्थेमधले अनेक त्रुटी आहेत, त्या देखील बाबी महत्त्वाच्या आहेत आणि त्या अनुषंगाने ही भेट आहे का हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। अगदी अभिषेक, तुम्ही म्हणताय तसं गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की राज ठाकरे हे अनेक मुद्द्यांवरून आक्रमक झाल्याचं बघायला मिळालेलं होतं। मग ते शिक्षण व्यवस्थेमधील घोटाळा असेल, जंतर मंतरवरचं आंदोलन असेल, त्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये देखील सभा घेतलेली होती। तर दुसरीकडे नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांचा त्यांनी दौरा केलेला होता। तिथली विकास कामं असतील, रस्त्यांचे अनेक मुद्दे असतील, या सगळ्यावरूनच राज ठाकरे हे कुठेतरी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। आणि त्यानंतर त्यांची मुख्यमंत्र्यांसोबतची ही आजची भेट, त्यामुळे या भेटीला कसं महत्त्व प्राप्त होत आहे? नक्कीच एकूणच जर नाशिक असेल, कुंभमेळा सध्याला आपल्याला त्याची कामं होताना पाहायला मिळत आहेत। अनेक आक्षेप हे राज ठाकरे यांच्याकडनं कंत्राट असेल ह्याच्या संदर्भात येताना दिसलेलं होतं। एकूण मुख्यमंत्र्यांकडनं देखील या कंत्राटांसंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलेलं होतं। एकूण कुंभमेळ्यातली कामं या संदर्भात कुठेतरी राज ठाकरे यांच्याकडनं आक्षेप घेण्यात आलेला होता। सोबतच रायगड दौरा असेल, रायगड दौऱ्यामध्ये देखील जो एकूण महामार्ग मुंबई गोवा महामार्ग आहे त्याचं काम अद्यापही अपूर्ण आहे आणि त्या अपूर्ण असलेल्या कामांसंदर्भात देखील राज ठाकरे यांच्याकडनं आढावा असेल तो घेण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने देखील आपल्याला या बैठकीमध्ये चर्चा होताना पाहायला मिळू शकेल। सोबतच एकूण नीटच्या संदर्भातले जे आक्षेप आहेत, विद्यार्थ्यांकडनं अनेक आक्षेप हे राज ठाकरे यांच्याकडे नोंदवण्यात आल्याचं दिसलेलं होतं आणि त्यामुळे राज ठाकरे या संदर्भात देखील भाष्य करू शकतात। एकूणच नेमकं कशा पद्धतीनं शिक्षण व्यवस्थेसंदर्भात गोष्टी पुढे जायला पाहिजेत या संदर्भात देखील दोघांमध्येही चर्चा आपल्याला होताना पाहायला मिळू शकते। नेमकं मुख्यमंत्री या संदर्भात काय भाष्य करत आहेत हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकूण या अगोदर भेटी ज्या आपल्याला दोघांच्याही होताना पाहायला मिळालेल्या होत्या त्या विकास कामांसोबत राजकीय देखील चर्चा ह्या रंगताना दिसतात आणि त्याच अनुषंगानं राजकीय चर्चा काय होतात हे बघणं देखील महत्त्वाचं असेल।
अगदी जसं तुम्ही म्हणताय तसं विकास कामांसाठी ही भेट असू शकते. अनेक महत्त्वाचे मुद्दे गेल्या काही दिवसापासून गाजतायत आणि त्या अनुषंगानं राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहोचलेले असू शकतात. मात्र अभिषेक, या सगळ्यामध्ये काही राजकीय चर्चा होईल याची शक्यता कितपत आहे? नक्कीच एकूण दोन राजकीय नेते भेटलेत की राजकीय चर्चा ह्या आपल्याला होताना पाहायला मिळतातच आणि त्याच अनुषंगाने या दोघांमध्ये देखील ज्या चर्चा आहेत त्या होताना दिसतील. मागील अनेक दिवसांपासून राज ठाकरेंच्याकडनं होणारा विरोध असेल त्यावर देखील कशा पद्धतीनं दोघांमध्ये चर्चा होते हे बघणं देखील महत्वाचं असेल. एकूण निवडणुका जरी का नसल्या तरी दोन नेत्यांमध्ये होणाऱ्या चर्चा ह्या महत्वाच्या आपल्याला मानल्या जातात. येणाऱ्या काळातल्या समीकरणाबद्दल देखील अनेकदा चर्चा ह्या होताना दिसतात. या अगोदर देखील आपण पाहिलेलं आहे की लोकसभा असेल किंवा मग विधानसभा असेल त्या अनुषंगानं जेव्हा भेटी झालेल्या होत्या तेव्हा देखील काही समीकरणांबाबत चर्चा ही होताना दिसलेली होती. ती समीकरणं पुढे जाऊ शकली नाही. कदाचित या भेटींमध्ये देखील अशा प्रकारच्या चर्चा झाल्यानंतर काही समीकरणं बदलतात का हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जवळीक ही आपल्याला मागील अनेक महिन्यांपासून वर्षांपासून वाढताना दिसत आहे आणि त्याच अनुषंगानं दोन विरोधक एकत्र येत असताना एकूणच भाजप कशा पद्धतीनं राज ठाकरे यांच्याकडे पाहत आहे हे आपल्याला प्रकर्षानं दिसत आहे. कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर हा राज ठाकरे यांच्याबद्दल हा भाजपला मागील अनेक वर्षांपासून पाहायला मिळतो. त्याच अनुषंगानं ज्या टीका होताना दिसतात त्या तेवढ्या प्रकर्षानं आपल्याला राज ठाकरे यांच्यावर होताना दिसत नाही. ज्या बरोबर आहे. त्यामुळे राजकीय आणि एकीकडे विकास कामांसंदर्भामध्ये दोन्ही मुद्द्यांवरती या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमकी काय चर्चा होते या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद अभिषेक या माहितीसाठी. पुढची बातमी पाहूयात. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्यावरती आहेत. यावेळी त्यांनी अजिंठा लेणी आणि त्यामधील गौतम बुद्धांच्या शिल्पांसंदर्भात